असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. अजून कोणाचं काय आहे का? फार ते गंभीर आरोप केला आहे. एक तर डीजीसीआयने ती एजन्सी जी नेमली तेवढं जरा पुन्हा खुलासेवार सांगा. ती एजन्सी कुठली आहे, नेमकं ती काय काम करेल, हा एक भाग. आणि दुसरं काटेवाडीचा बकरा जो टांगलाय बाहेर, छोटा नेता आहे नेमका, काय पार्श्वभूमी त्या छोट्या नेत्याची, कोण आहे नेमका? नाही, राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय. जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता. आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं. आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबल पासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना, ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होते, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल. छोटा नेता कोणत्या पक्षाचा आहे नेमका? आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही फोटो सुद्धा बघतोय. काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगड्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते. अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का, म्हणजे जे दिसेल असं, म्हणजे अंगठा वगैरे, हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय. ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू. बघा, आमचं एवढंच मत आहे, आमचा नेता गेलाय, नेता गेल्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहे आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही. आम्हाला भाषण करण्यासाठी हे बरंच काय बोलू शकलो असतो, पण आम्हाला ते न करता अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. जर मोठ्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर गरीबाला न्याय कसा मिळेल, अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. माझं तर एकच मत आहे की आता MLC देण्याची वेळ आलेली आहे. अमोल मिटकरी हे दादांच्या बाजूली बोलतायत, तर मला तर असं वाटतंय, गरीब माणूस आहे पण अमोल मिटकरींना MLC द्यायला काय हरकत आहे. पण काय झालंय, काही नेते मुलाचं नाव पुढं करतायत, काही नेते पुतण्याचं नाव पुढं करतायत आणि काही व्यावसायिक लोक पैसे पुढं करतायत. आता सामान्य व्यक्तीला न्याय मिळेल जो दादांची भूमिका घेतो, का पैसेवाल्याला, का पोराला, का पुतण्याला न्याय, नेत्यांच्या पोराला, पुतण्याला का कोणाला न्याय मिळेल हे आपल्याला बघावं लागेल. बघा, एन्क्वायरी म्हणजे कुठेतरी फक्त आपण काय म्हणतात त्याला, चौकशी. म्हणजे हा FIR आता आलेला आहे, FIRचं करायचं काय, परत तर पाठवता येत नाही कारण तो लिगली आलेला आहे. म्हणजे कर्नाटका SHOली तो FIR आम्ही केल्यानंतर तिथं असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला, तिथं असणाऱ्या कर्नाटकाच्या कोर्टाली तो DGPकडे पाठवला, त्या DGPकडनं महाराष्ट्र DGPकडे पाठवला, त्या महाराष्ट्र DGPली तुमच्यामुळे आणि लोकांमुळे आणि आम्ही अधिवेशनाविषयी हा मांडल्यामुळे तो आता कुठेतरी CIDकडे आलेला आहे. मग आम्ही म्हणतो आता तपास होणार, आम्ही आनंदी झालो की अरे चला दादांच्या बाबतीत तपास या महाराष्ट्रामध्ये होणार. पण नंतर आम्हाला कळालं फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे, म्हणजे विचारपूस केली जाणार आहे आणि एक छोटासा रिपोर्ट त्याच्या बाबतीतला केला जाईल आणि तो कुठेतरी बारामती मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं सबमिट केला जाईल. म्हणजे हे थट्टा आणि चेष्टाच आहे ना. म्हणजे कसं आहे, भाषण करताना कुणी काय बोलू शकतं, आम्ही ह्याला काढू त्याला काढू, हे शोधू ते शोधू, आणि पण कृती सुद्धा त्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या माध्यमातून दिसली पाहिजे ना. पण कृतीच दिसत नसेल तर आमचा विश्वास या सिस्टमवर त्या ठिकाणी कसा बसणार, हा साहजिकच प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण त्या ठिकाणी होत आहे. डीजीसीएचा एक विषय सांगा, एजन्सी नेमकी नेमकं काय काय करणार आहे ते आणि काय काय झालं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला होता की DGCAवर आमचा विश्वास नाहीये, अजून सुद्धा नाही, सगळेच अधिकारी खराब असं नाही. AIB त्या एव्हिएशन मंत्र्याच्या खाली काम करणारी एजन्सी आहे, DGCA सुद्धा, आणि एव्हिएशन मंत्र्याचं कसं लिंकिंग आहे हे मी सांगितलं. मग आमच्या सगळ्यांची मागणी होती की मग युरोपची एक एजन्सी घ्या, अमेरिकेची एक एजन्सी घ्या. आता NTSB USA ही एजन्सी अपॉइंट केलेली आहे. कशासाठी केली, आता टेक्निकल ऍडवायझर्स फ्रॉम बंबार्डियर, हनीवेल अँड फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन FAA to participate and assist in this investigation as per the relevant standards of ICAO Annex 13. म्हणजे आपण प्रेशर टाकलं
आपण हे मुद्दे मांडले, त्यामुळे आता काही झालं तर एवढं प्रेशर टाकल्यानंतर काही ना काहीतरी ऐकावं लागतं. त्यांनी ते ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही जी अमेरिकेची एजन्सी आहे ती जो ब्लॅक बॉक्स आहे त्याच्यामध्ये एक मशीन आणि इक्विपमेंटचं रेकॉर्डिंग करणारं डिव्हाइस असतं, त्याला FDR म्हणतो. त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि अभ्यास केला जाईल. त्याच्याच बरोबर CVR ज्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड केला जातो, जळला असं ते म्हणत होते, पण आपण दबाव टाकल्यानंतर आता म्हणतायत की नाही नाही डॉक्युमेंट आहे, तर त्याचा सुद्धा अभ्यास ही एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे असं उत्तर आम्हाला इथं DGCA मधून मिळणार आहे. पण काय लिहिलंय, द फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट विल कंटेन ऑल द फाइंडिंग अँड विल इश्यू सेफ्टी रेकमेंडेशन टू अवॉइड रिअकरन्स ऑफ सच ऍक्सिडेंट्स इन फ्युचर. म्हणजे DGCA आणि AIB हे उद्या ऍक्सिडेंट होऊ नये या हेतूतून फक्त हे इन्व्हेस्टिगेशन करते हे आम्ही म्हणतोय. आणि ह्याच्यातच आमचा अजून एक मुद्दा आहे, 2023ला जो ऍक्सिडेंट झाला ह्याचा काय या महाशयांच्या कंपनीचा VSRचा, तर त्याचा अजूनपर्यंत 2.5-3 वर्ष झालं रिपोर्ट नाही आला. तर हा रिपोर्ट कधी येणार? आणि अजून एक गोष्ट बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक जे महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचं देय असल्यामुळे तिथं आंदोलन करतायत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना तिथं योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर जे स्कॉलरशिप आहे ती मिळत नाही. VSRला जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28ला झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSRला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी. त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा अजितदादांचं तिथं अंत्यविधी चालू होता, सगळे मोठे मोठे नेते तिथं येऊन काही प्रामाणिकपणे भावनिक दृष्टिकोनातून नाराज होते, भावनिक झाले होते, आणि काही नुसते येऊन तिथं नाटक करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दिवशी 16,88,00,000 रुपये त्या VSRला तिथं दिले. म्हणजे एका बाजूला पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना, ट्रेडरला, आपलं त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायसाठी पैसे नाहीत, दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर तुम्ही 145 कोटी रुपये हे VSRला देता, जेव्हा ती कंपनी ही आता ऑब्जेक्शन मध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट इथं दिलेला आहे जो कॅन्सल झाला, VK सिंगनी सांगितलं म्हणून. तो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये दादा इच्छुक होते की चांगल्या कंपनी या विमानं द्याव्यात, उद्या ऍक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट जो त्या ठिकाणी काढला गेला होता. तो कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये कुठे रे रिपोर्ट त्याच्यामध्ये आहे, तो आम्ही त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. आणि ते टेंडर हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कॅन्सल झालं. आता त्या टेंडर बद्दलचे पण रिपोर्ट हे आम्ही, आणि ते टेंडर जे कॅन्सल झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही CID कडे आता दिलेले. तपास करत असताना त्या विषयामध्ये सुद्धा तपास करण्यात यावा का कॅन्सल झालं, कारण त्यात एक लाईन अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि कदाचित CM साहेबांनी सुद्धा टाकली होती की ऍक्सिडेंट झालेली एखादी कंपनी असेल तर त्याला या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार नाही. आणि VSRचा 2023ला ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येत नव्हता. आणि मग त्यांनी मंत्रालयात येऊन गोंधळ घातल्यानंतर मग त्या टेंडर हे कॅन्सल झालं आणि जैसे थे तसं टेंडर तिथं सुरू झालं. आणि त्यात अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर आतापर्यंत आपण जर बघितलं तर 145 कोटी रुपये हे सरकारकडे पैसे नाहीत असं बोलत असताना सुद्धा VK सिंगच्या कंपनीला सहज त्या ठिकाणी दिलं. दुर्दैव असं की काही दिवसांपूर्वी जेव्हा कुठल्या तरी एका मोठ्या पत्रकाराच्या मुलाचं का मुलीचं लग्न होतं दिल्लीमध्ये, हाच VK सिंग एका महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला तिथं एक डॉक्युमेंट देतो, त्याच्या PAच्या हातामध्ये हातात हात त्या ठिकाणी मिळवतो. आणि VK सिंगच्याच VSRच्या विमानाने हा मोठा नेता हा मुंबईला परत त्या ठिकाणी येतो. म्हणजे थट्टा चालली आहे का? अजितदादाला न्याय मिळावं यासाठी आम्ही बोंबलतो इथं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक संदेश देताय त्या VK सिंगच्या इन्व्हेस्टरला, VK सिंगच्या